नमस्कार दोस्तों, पीएस लाइव में आपका स्वागत है। मीरा रोड से इस समय की सबसे बड़ी और चौंकाने वाली खबर सामने आई है मनसे के पूर्व पदाधिकारी नितिन लौटेकर ने अपनी बेटी के जन्मदिन पर ब्लिंकिट से ऑर्डर किया हुआ माजा टेट्रा पैक शीत पेय जब खोला तो वह मुदत समाप्त एक्सपायरी निकला। इस बात से परिवार में नाराजगी फैल गई। इसी के बाद नितिन लौटेकर सीधे मीरा रोड स्थित ब्लिंकिट के गोदाम पहुंचे और वहां जो नजारा दिखा वह और भी अधिक चौंकाने वाला था। गोदाम में बड़ी मात्रा में एक्सपायरी खाद्य पदार्थों का स्टॉक मिला। शिकायत के बाद पुलिस तुरंत मौके पर पहुंची और पुलिस की मौजूदगी में पूरा गोदाम सील कर दिया गया है। इस घटना के बाद स्थानीय नागरिकों में भारी नाराजगी है और ब्लिंकिट के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग उठ रही। सबसे महत्वपूर्ण जानकारी, एफडीए अधिकारी कल मीरा रोड पहुंचकर विस्तृत जांच करेंगे। पर शुरुआती संकेतों से यह स्पष्ट है कि ब्लिंकिट के खिलाफ सख्त कार्रवाई हो सकती है। यह मामला ऑनलाइन डिलीवरी प्लेटफॉर्म्स की सुरक्षा और क्वालिटी टू चेक पर बड़े सवाल खड़े करता है। जयसिंग लोटेकर आहे। मी गोल्डन नेक्स्टला राहायला आहे। काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्यासाठी आम्ही ब्लिंकिट वरून फ्रुटी मागवली लहान मुलांना वाटायला। 20 पॅकेट आलेले फ्रुटीचे, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व एक्सपायरी होते। म्हणजे ऍक्च्युअली मुलांना वाटल्यानंतर सगळ्यांनी प्यायल्यानंतर त्या एका मुलीला ती टेस्ट मध्ये खूप घाण लागली। ती बोलली काका खूप खराब लागतंय। तेव्हा मी चेक केलं तर सगळ्यांच्या फ्रुट्या एक्सपायर झालेल्या होत्या। मग ती उलटी सारखं तिला व्हायला लागलं। मग हे लोक आणि ते प्रोडक्ट आजचं म्हणजे 1 दिवसाचं असतं तर माणूस समजू 10-10 दिवसाचं एक्सपायरी हे लोक ठेवतात। कोणत्या हिशोबाने? लहान मुलांचं प्रोडक्ट आहे, यांना थोडं तरी समजलं पाहिजे। आणि ब्लिंकिटवर एवढा मोठा तुमचं प्रोडक्ट सगळीकडे प्रोडक्शन आहे आणि असे एक्सपायरी माल विकतात इकडे। फ्रुटीचा एक्सपायरी 13 तारखेची एक्सपायर झालेली, आज 10 दिवस झाले त्याला। आणि आता आम्ही आल्यावर हे 2 मिळाले परत। हे आता हे मेयोनीज सॉस भेटला आपल्याला 5 मिनिटांमध्ये। आपण चेक केलं फक्त 5 मिनिटं त्यांच्या मॅनेजरना सोबत घेऊन। आणि त्याच्यानंतर हे आपल्याला टॉनिक वॉटर सुद्धा भेटलेले आहे। आम्ही इथे मनसेवाले सगळे टीम आलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचे मॅनेजर पाठारे यांना सोबत घेतलं। त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहे। सीसीटीव्ही मध्ये आम्ही सर्व स्टोअरची तपासणी केली। फक्त 10 मिनिटं तपासणी केली तर आम्हाला हे टॉनिक वॉटर जे 10 दिवसापूर्वी त्याची एक्सपायरी आहे आणि त्याच्यानंतर हा मेयोनीज सॉस, दोन्ही प्रोडक्ट हे खाण्याचे प्रोडक्ट आहेत। आणि मला असं वाटतं की अशा ब्लिंकिटवरती लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे। आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवावी की अशा ब्लिंकिट पासून जीवाला धोका आहे, तेव्हा ब्लिंकिट पासून सावध व्हा।